सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघस्य सामग्री समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। तर आजच्या ह्या धम्मगरठन पठणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। काल आपण पहिल्या खंडातला चौथ्या भागाला सुरुवात केलेली आहे। ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी हे प्रकरण आपण काल पाहिलेलं आहे की नव्या चिंतनासाठी जेव्हा सिद्धार्थ गौतम बसले होते, म्हणजे सुजाताची खीर प्राशन केल्याच्या नंतर तर त्यांना काय काय अनुभव आला आणि त्या अनुभवांना सिद्धार्थ गौतमांनी किती धैर्यानं ते सामोरे गेलेले आहेत आणि अशा प्रकारे कशा प्रकारे त्यांनी माराची जी सेना आहे ती सेना माघारी पाठवलेली, मार सेनेवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। खूप सुंदर आपण काल ते पाहिलेलं आहे की सगळं धैर्य एकवटून माराला त्यांनी सांगितलं की माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे। या तीन गोष्टी मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत, नाही का। श्रद्धा, शौर्य म्हणजे हिम्मत
आणि शहाणपण याच्यावरच आपण आपलं व्यक्तिमत्व घडू शकतो, आपलं जीवन सुखी बनवू शकतो. एवढी ह्या तीनही गोष्टी आहेत आणि या तीनही गोष्टींच्यामुळे माराला पराभूत करून टाकण्याचं काम सिद्धार्थ गौतमांनी केलेलं आहे. आणि नंतर तो मारसेना जी आहे ती मारसेना निघून गेली. ती 10 प्रकारची मारसेना आपण काल पाहिलेली आहे की 10 प्रकारची मारसेना कशा प्रकारे काम करते त्याची माहिती आपण काल पाहिलेली आहे. आणि जेव्हा एखादा गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा जसा तो निघून गेला, त्याचप्रमाणे दृष्ट वासनांनी सुद्धा म्हणजे मारसेनेंनी सुद्धा गौतमाला सोडून ते निघून गेले. तर थोडक्यात म्हणजे मारसेना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यामधले दृष्ट भावना आहेत, दुष्ट विचार आहेत, वाईट विचार आहेत की जे विचार आपल्याला पुढे जाऊ देत नाही, आपल्याला प्रगती करू देत नाही, आपल्याला यशस्वी होऊ देत नाही. हे आपल्या मनातलेही दृष्ट विचार असतात आणि आपल्या अवतीभोवतीचे जो समाज आहे त्यामधून सुद्धा आपल्याला वाईट अनुभव येतात. ती सुद्धा एक प्रकारची मारसेनाच आहे. आज आपण वळूया ज्ञानप्राप्तीकडे. मारसेनेवर विजय प्राप्त केल्यानंतर चिंतन करण्यासाठी सिद्धार्थ गौतम जेव्हा बसले तर चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी म्हणजे चिंतन काळामध्ये ध्यान साधना करावी लागणार आहे. तर मग खायला काय मिळेल आपल्याला, उपाशी तर राहायचं नाही, तो अनुभव घेतला होता त्यांनी. म्हणून 40 दिवस पुरेल एवढं अन्न गौतमानं गोळा केलं की आपल्याला किमान 40 दिवस तरी अन्न पुरलं पाहिजे एवढं अन्न त्यांनी जवळ जमा करून ठेवलं चिंतनाला बसण्याच्या अगोदर, ध्यानाला बसण्याच्या अगोदर. आणि मनाची चलबिचल करणारे दृष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यावर आणि जेव्हा ते ध्यानस्थ बसले चिंतनासाठी तेव्हा आपल्या मनाची जी चलबिचल आहे, दृष्ट विचार आहेत, वाईट विचार आहेत, या सगळ्यांना त्यांनी काढून टाकल्यानंतर मग गौतमाने अन्न सेवन केले. ही मारसेनेवर विजय मिळवल्यानंतरची गोष्ट आहे का नाही. सगळी चिलबिचल, सगळी शांतता, दुष्ट विचार काढून टाकल्यानंतर मग गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अन्न ग्रहण केल्यामुळे आणखं ताजातवाना वाटलं, थोडीशी शक्ती त्यांच्यामध्ये आली. आणि अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. आणि अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घ्यायचीच आहे या उद्देशानं त्यानं चिंतनाची पुन्हा तयारी केली आणि चिंतन करायला बसण्याचं त्यांनी ठरवलं. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 आठवडेपर्यंत नॉनस्टॉप आपण ज्याला म्हणू ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये ते राहिलेले आहेत. 4 पायऱ्याने त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. आणि ज्ञानप्राप्ती जी झाली सिद्धार्थाला ती 4 पायऱ्यांमध्ये झाली, 4 टप्प्यांमध्ये झालेली आहे. तर प्रत्येक टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं ज्ञान काय काय त्यांना प्राप्त झालेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. की पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. पहिल्या ध्यानाच्या त्या पहिल्या पायरीमध्ये कशाचा उपयोग केला त्यांनी? तर्कशक्तीचा आणि अन्वेषणचा अर्थ होतो शोध लावणे एखाद्या गोष्टीचा. अन्वेषण करणे म्हणजे शोध लावणे, शोधून काढणे एखादी गोष्ट. आणि जेव्हा ते चिंतनासाठी बसले तर पहिल्या पायरीच्या वेळी त्यांनी तर्कशक्ती लावली. तर्कशक्ती म्हणजे अंदाज बांधणे एखाद्या गोष्टीचा, विचार करून त्याच्यावर चिंतन करून एखाद्या गोष्टीचा अंदाज काढणे. त्या अंदाज काढण्याची शक्ती म्हणजे तर्कशक्ती. तिचा उपयोग करून नवीन काहीतरी आपण शोधू शकतो का, नवीन काहीतरी विचार चांगले आपल्या मनात येऊ शकतात काय, याचा त्यांनी उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. पहिली पायरी गाठण्यासाठी त्यांना मदत झाली. कशामुळे? एकांतवासामुळे. कारण ते 6 वर्ष एकटेच राहिले ना, एकांतवास केलेला आहे. एकांतवास म्हणजे एकटेच राहणे, मनुष्य मात्रापासून दूर राहणे. शिबिरंसुद्धा असतात असे एकांतवासाचे की ज्याच्यामध्ये जंगलामध्ये एकट्यानंच राहायचं 1 महिना 2 महिने आहे का नाही, आणि चिंतन विचार करायचा, ध्यान साधना करायची. अशा प्रकारे एकांतवासाची सवय असल्यामुळे
पहिली पायरी गाठण्यास त्यांना चांगली मदत झाली. तर्कशक्तीचा आणि शोध लावण्याचा त्यांनी उपयोग केला. आणि दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. दुसऱ्या पायरीमध्ये ज्ञानप्राप्तीच्या एकाग्रतेची भर टाकली. म्हणजे आपलं मन एकाग्र ठेवलं, एकाच गोष्टीवर केंद्रित केलं आपलं मन, की काय काय आपल्याला प्राप्त करायचं आहे, कोणकोणत्या ज्ञानाची प्राप्ती करायची आहे, याचं चिंतन, याचा तर्क आणि याचा शोध लावणं सुरू केलं. दुसऱ्या पायरीच्या वेळेस त्याच्यात एकाग्रतेची भर पाडली. आपली एकाग्रता त्यांनी भंग होऊ दिली नाही, एकाग्रता त्यांनी सोडली नाही. हे अतिशय सखोल अशा पायऱ्या आहेत. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने काय केलं? मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले, म्हणजे मदत घेतली. तिसऱ्या पायरीच्या वेळेस आणखीन त्याला मदत घ्यावी लागली. पहिल्या पायरीच्या वेळेस तर्कशक्ती आणि अन्वेषण, शोध याचा उपयोग झाला. एकांतवासामुळे ते त्याच्यात यशस्वी झाले. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याच्यात एकाग्रतेची भर टाकली. एकाग्रता म्हणजे समजते ना? एकाग्रता म्हणजे आपलं मन कुठेही भटकू न देणे, एकाच विषयावर केंद्रित करणे, एकाच ठिकाणी केंद्रित करणे. तर तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा, आपलं जे मन आहे त्या मनाला तर कुठं भटकू दिलं नाही त्यांनी, परंतु मनाचा समतोलपणा ठेवला. समतोलपणा ठेवणे म्हणजे बॅलन्स ठेवणे, मन इकडे तिकडे भटकू न देणे. आणि सावधानता, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण जागृती म्हणतो, यांची मदत घेतली. अतिशय जागृत राहून सावधानतेनं काळजीपूर्वक मनाला इकडे तिकडे भटकू न देता मनाचा समतोलपणा त्यांनी तिसऱ्या पायरीमध्ये ठेवला आणि आपलं चिंतन सुरूच ठेवलं त्यांनी. नंतर चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलाची अवस्था आणली. चौथ्या पायरीमध्ये मनाच्या समतोलामध्ये शुद्धतेची अवस्था आणली, की मन जे आहे ते समतोल म्हणजे स्थिर राहिलं पाहिजे, बॅलन्स राहिलं पाहिजे, इकडे तिकडे भटकू नये. म्हणून मनाची समतलता ठेवण्यासाठी त्याच्यात शुद्धतेची अवस्था आणली. त्याच्यात की शुद्ध, कुठल्याही प्रकारचे विचार मनात नाही, अगदी निर्विकार मन आपण त्याला, तर निर्विकार मनाने त्यांनी आपलं समतोल मनाचा राखला आणि पूर्ण मन शुद्ध ठेवलेलं आहे. आणि जी सावधानता आहे, जागृती आहे, त्या सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. सावध तर राहते, जागृत तर ते राहिले, पण त्याच्यात सुद्धा समतोलपणा राहिला, म्हणजे समांतरपणा असा ठेवला. मन आणि आपली जागृती या दोन गोष्टींचं बॅलन्स या ठिकाणी केलेलं आहे. आणि याचा फायदा सिद्धार्थ गौतमांना चांगला झालेला आहे. आपलं जे मन आहे, मनाला समतोल ठेवणे, मन शुद्ध ठेवणे आणि सावधानतेत समतोलाची अवस्था निर्माण करणे, जागृत राहून त्याच्यातही समतोलपणा. म्हणजे काय होते इथे, की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो, एखादी कृती करतो, घरी एखादं काम करतो, स्वयंपाक करतो, उदाहरण आपण घ्यायचं असलं तर जी कृती आपण जेव्हा करतो, जे काम आपण तेव्हा करतो, तेव्हा आपलं सगळं मन त्या कामात असलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण समतोलपणा किंवा सावधानता. सावध राहून ती कृती आपण सावध राहून केली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पूर्ण मन त्या कृतीमध्ये आपण ठेवलं पाहिजे. नाहीतर मग एखादी कृती करताना मनाचा जर समतोलपणा नसला तर काय होते, मग स्वयंपाक करताना आपल्याला अचानक चटका लागू शकतो ताव्याचा, पोळी शकताना म्हणा किंवा फोडणी देताना भाजीला ते जळून जाते, कांदाच जळून जातो, ठीक आहे नाही. काय असते इथं, सावधानताही नसते आपली हजर, नाही आपल्या मनाची एकाग्रता सुद्धा या ठिकाणी हजर. म्हणजे काम तर करून राहिलो आपण, परंतु दुसरंच काहीतरी विचार आपल्या मनामध्ये सुरू असतात, ठीक आहे. अशी सवय आपण आपल्या मनाला लावू नका. जे काम आपण करत आहोत त्याच कामात आपलं लक्ष असलं पाहिजे. एवढं यशस्वी होते ते काम सावधानतेनं आणि मनाच्या एकाग्रतेनं. नाहीतर फार महिलांना सवय असते, अनेक लोकांना, की ॲट ए टाईम 3-3, 4-4 कामं करतात. करू शकता तुम्ही 4-4 कामं एका वेळेस, परंतु मनाची एकाग्रता आणि सावधानता त्याच्यामध्ये असली पाहिजे. ती जर त्याच्यात नसेल तर त्या 3-4 कामापैकी 1-2 कामं तर आपले हुकून जातात मग. तर ही गोष्ट या चौथ्या पायरीमध्ये त्यांनी निर्माण केली. आणि नंतर अशा प्रकारे एकाग्र, पवित्र
निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष मग केंद्रित. म्हणजे पहिले ह्या 4 पायऱ्या त्यांनी ज्ञानप्राप्तीच्या करून घेतल्या की ज्ञानप्राप्ती करण्यासाठी जी ही तयारी आहे, ज्ञानप्राप्ती करण्याची ही 4 पायऱ्या म्हणजे ही तयारी आहे. आणि ही तयारी पूर्ण झाल्यावर त्यांचं मन कसं झालं मग तयार, एकाग्र झालं त्यांचं मन, पवित्र म्हणजे शुद्ध झालं त्यांचं मन, की कुठलेही वाईट विचार मनात नाहीत, चांगले विचारही मनात नाहीत, काहीच नाही, एकदम पवित्र, निष्कलंक, कुठलाही कलंक आपल्या मनाला नाही, कुठलाही विचार मनाला स्पर्श करत नाही, एकदम शुद्ध मन झालेलं आहे म्हणजे निष्कलंक. निर्दोष, त्यांच्या मनाच्या एकाग्रतेमध्ये काहीच दोष नाही. नम्र, अतिशय शांत चित्तमस्त विनम्र होऊन. चतुर आणि खंबीर, चतुर म्हणजे सावधानता आहे ही एक प्रकारची, आणि खंबीरपणे आणि वासनाविरहित मनाने, वासनाविरहित म्हणजे कुठल्याही प्रकारच्या इच्छा नसलेलं मन, म्हणजे एवढं मनाला शुद्ध केलेलं आहे. ज्ञानप्राप्तीच्या तयारीसाठी मनाचं हे शुद्धीकरण आहे की मन कसं असलं पाहिजे, एकाग्र असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, निष्कलंक असलं पाहिजे, निर्दोष असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे, चतुर असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे आणि वासनाविरहित असलं पाहिजे, वासना नसलेलं असलं पाहिजे. असं मनाची अवस्था जेव्हा त्यांची झाली तेव्हा त्यांनी आपला उद्देश न विसरता, काय उद्देश होता त्यांचा, ही मानवी जीवनातल्या दुःखाचं कारण शोधायचं होतं त्यांना. या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपलं सर्व लक्ष मग सिद्धार्थ गौतमांनी केंद्रित केलं आणि सुरू झाला मग त्यांचा चिंतनाचा काळ. ध्यानमग्न अवस्थेत ते बसले. अशा प्रकारे 4 आठवडे त्यांनी आपलं लक्ष आपल्या समस्येवर केंद्रित केलं, चिंतन केलं त्यांनी 4 आठवडे लक्ष केंद्रित करून की मानवी जीवनामध्ये बा दुःख कशामुळे आहे. मग 4 आठवडे अशा प्रकारे केल्यानंतर 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. 4 आठवडे म्हणजे महिना झाला, 4 आठवडे म्हणजे महिनाभर आहे का नाही. त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. मार्ग प्रकाशित झाला म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे त्यांचा जो मूळ प्रश्न होता त्या मूळ प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं आणि त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जेव्हा त्याचा मार्ग प्रकाशित झाला, जेव्हा त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तेव्हा त्यांना स्पष्टपणे दिसून आलं की संपूर्ण जग जे आहे या संपूर्ण जगामध्ये केवळ 2 समस्या आहेत, 2 अडचणी आहेत. त्या कोणत्या 2 समस्या? पहिली समस्या आहे जगात दुःख आहे, ही पहिली समस्या. जगामध्ये काय आहे? दुःख आहे. हे मान्य करावे लागेल आपल्याला की जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या आहे. आणि हे दुःख कसे नाहीसे करावे, हे जे दुःख आहे जगात ते नाहीसं कसं करावं आणि मानव जातीला कसं सुखी करावं, ही दुसरी समस्या त्यांना दिसून आलेली आहे. त्या प्रकाशामध्ये जो ज्ञानाचा प्रकाश त्यांना मिळाला, त्यांचा जो मार्ग प्रकाशित झाला, तर त्या मार्गात त्यांना ह्या 2 अडथळे, 2 समस्या दिसून आल्या स्पष्टपणे. एक म्हणजे जगात दुःख आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुःख कसं नाहीसं करावं आणि या मानव जातीला सुखी कसं करावं, ही दुसरी समस्या. हे 2 प्रश्न, ह्या 2 समस्या त्यांच्यासमोर स्पष्टपणे दिसायला लागल्या ज्ञानप्राप्तीच्या वेळेस. आणि त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. मग त्या 2 समस्या, किंवा जगात दुःख आहे का आहे, त्याचं काहीतरी कारण असेल, मग ते दुःख नाहीसं कसं करावं, मानव जातीला सुखी कसं करावं, आहे का नाही. इथं 4 गोष्टी आहेत. जगात दुःख आहे पहिली समस्या, ते नाहीसं कसं करावं आणि मानव जातीला सुखी कसं करावं, 3 समस्या आहे. आणि 4थी समस्या इथं दिलेली नाही, पण ती 4थी समस्या याच्यातच ॲड आहे. ते म्हणजे जगात दुःख आहे तर ते दुःख काय आहे, त्याचं काय कारण आहे. त्यालाच आपण 4 आर्य सत्य असं म्हणतो. ही 4 आर्य सत्य आहेत. जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, कशामुळे दुःख होते,
ते दुःख नाहीसं पण करता येते. आणि चौथं आर्य सत्य, दुःख नाहीसं करण्याचा उपाय काय आहे, नाही का नाही. आणि हे जे 4 आर्य सत्य आहेत, या 4 आर्य सत्याचं प्रतीक म्हणजे काय आहे, चिन्ह आहे एक स्वास्तिकचं चिन्ह, ज्याला आपण हिंदू लोकांचं चिन्ह म्हणतो. 4 आर्य सत्यांचं ते प्रतीक आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये लिपीचा शोध लावला नव्हता. हे लिखापळीन वहीन पेन काहीच नव्हतं. लिपीचा शोधच नाही. भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची स्थापना जी केलेली आहे, आपल्या धम्माचा जो उपदेश केलेला आहे, तो केवळ बोलून केलेला आहे. आणि केवळ बुद्धाच्या बोलण्याने अनेक भिक्षू अरहंत पदाला पोचले, त्यांना समाधी प्राप्त झाली केवळ बोलणं ऐकल्यानंतर. मग आता सांगा, त्यावेळेस तर सिद्धार्थ गौतम फक्त भगवान बुद्ध बोलले आणि लोकांनी ते ऐकलं आणि ते अर्थपदाला पोचले. आता तर आपल्याजवळ भगवान बुद्धानं काय काय म्हटलेलं आहे त्याचे पुस्तक आहेत, मोठे मोठे ग्रंथ आहेत, त्रिपिटक आहेत. मग हे आपण दरवर्षी हा ग्रंथ वाचून राहिलो तरी आपल्याला काही अर्थपद प्राप्त झालं नाही, ना समाधी प्राप्त झाली. का बरं असं असेल, हेही एक महत्त्वाचा चिंतनाचा विषय. का असं असेल? आता तर सगळ्या सुविधा आहेत, आपण तर कितीतरी वेळा ग्रंथ वाचतो, मग आपल्याला अर्थपद का प्राप्त होत नाही? तर याच्या मागं एकच प्रमुख गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे आचरण करणे. बुद्धाचा धम्म तसा नाही की बा आपण मस्त विहारात गेलो आणि मस्त धम्म ऐकला. तो धम्म बुद्धीच्या लेवलवरच आपण ऐकतो, बुद्धीच्या स्तरावर, वरचा थर. बारीक पावसाचा एक ठोक आला असा बारीक, तर काय होते, त्या जमिनीचा एक बारीक थरच वरचा ओला होते, पण आतमध्ये कोरडच असते सगळं. तसा आपला धम्म अभ्यास सुरू आहे, वरच फक्त बुद्धीच्या लेवलवरच समजते आपल्याला. तो ओला होते पहिला थर म्हणजे समज. तर ते बुद्धीतून आपल्या मनामध्ये उतरलं पाहिजे. जास्त पाऊस पडला की मग ते ओल खाली खाली जाते. तसा हा शिकलेला धम्म जो आहे, बुद्धीच्या लेवलवर न समजता तो आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये उतरवला पाहिजे, झिरपला पाहिजे. आणि ते झिरपण्यासाठी काय करायला पाहिजेत, आपण चिंतन करायला पाहिजे की खरंच तो धम्मा आहे तो किती त्याच्यावर चिंतन नाही करत आपण, किती सुंदर आहे, मी जर त्याचा उपयोग माझ्या जीवनात केला तर मला किती फायदा होईल, असा विचारच नाही. समजला धम्म आम्हाला, वंदना पाठ आहे, सगळं व्यवस्थित आहे, मस्त पाठ आहे, पण त्या वंदनेचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहीत नसते. पालीमध्ये आहे ती पूजा, त्याचा अर्थ माहीत नाही. तर अशा प्रकारे अंतःकरणात जेव्हा बुद्धीच्या स्तरावर समजणे, ते मनामध्ये झिरपू देणे आणि भावनेच्या माध्यमातून ते कृतीत आणणे. जे काही बुद्धीच्या लेवलवर समजलं ते मनामध्ये घुसू देणे, मनाला ते पटवू देणे आणि नंतर भावनेच्या माध्यमातून ते कृतीत आणणे म्हणजे प्रत्यक्ष आचरण करणे. कृतीत आणणे म्हणजे आचरण करणे. करतो का आपण असं? पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी, हे पंचशिलातलं पहिलं शील आहे. काय मराठी अर्थ होतो याच्यात, की मी प्राणी मात्रांची हिंसा करणार आहे. बुद्धांनी हे 5च तत्व एवढी दिलेली आहेत. या 5च तत्वाचं अनुसरण जर आपण केलं, आचरण केलं जर आपण, तर आपलं जीवन सुखी होऊन जाते. बाकी काही करण्याची गरज नाही. एवढी ताकद या 5 तत्वांमध्ये, पंचशिलामध्ये आहे. मी प्राणी हिंसा करणार नाही अशी शपथ ग्रहण करतो, असं आपण म्हणतो. हे जे पंचशील आहे, हे पंचशील नकारात्मक पंचशील. 5ही शील कसे आहेत? नकारात्मक आहे. मी प्राणी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, असे आहेत हे 5ही शील. खोटं बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, मद्यसेवन करणार नाही. हे जे नाही 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 म्हणजे नकारार्थी शील आहे. मी प्राणी हिंसा करणार नाही, एकाच शीलाचं उदाहरण घेऊया आपण. मी प्राणी हिंसा करणार नाही अशी प्रतिज्ञा मी ग्रहण करतो. मग या शीलाचं आचरण कसं करायचं? मग आता बाया का प्राण्यांची हिंसा करतात का? मग आचरण होते का तुमच्याकडून? राईट. काया वाचा आणि मन, तीनही प्रकारे हिंसा करतो आपण. आणि पहिलं शील म्हणतो की मी पाणातिपाता वेरमणी, मी प्राणी मात्रांची वगैरे हिंसा करणार. तर या हिंसेचा अर्थ असा आहे, काया वाचा आणि मनाने कुठलीही वाईट कृती करणार नाही की ज्या कृतीमुळे इतरांना दुःख होईल, त्रास होईल, इतरांचं मन दुखावेल, अशी कृती न करता. म्हणजे कोणाला जर आपण रागात जरी बोललो ना, तर ती हिंसा झाली.
रागात बोलणे म्हणजे वाचेची हिंसा झाली. काया वाचा असे आहेत. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे, काया वाचा आणि मन, या तीनही गोष्टी हिंसेनंच भरलेल्या आहेत. आणि म्हणून आपण त्याचं पालन करत नाही. मग करणार नाही तर मग करणार काय? प्राणी हिंसा करणार नाही. कायेनं, वाचेनं आणि मनानं मी कुठलीच हिंसा करणार नाही, कोणालाच दुःख देणार नाही. मग काय करील? काय करायचं मग? हिंसा नाही, याच्या विरुद्ध काय करू शकतो आपण? त्याच्यासाठी 5 जे शील आहेत हे नकारात्मक पंचशील आहे. तर असं सकारात्मक पंचशील सुद्धा आहे. सकारात्मक पंचशील त्याला विधायकशील असं म्हणतो आपण, विधायकशील. तर ते शील कसं आहे? ते पाली भाषेत नाही, ते मराठीत आहे. की पानाती पाता वेरमणी शिक्का पदंग समाधी, आणि मी अशी शिकवण ग्रहण करतो की मी प्राणीमात्रांची हिंसा करणार नाही. तर मग काय करील? तर ते विधायकशील असं आहे, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करील. मैत्रीपूर्ण कर्म कायेनं, वाचेनं आणि मनानं प्रत्येक काम मी कसं करील? मैत्रीपूर्ण करेल. त्याच्यामुळे कोणीच दुखावलं जाणार नाही. मग हे मैत्रीपूर्ण कर्म आपल्याला आचरणात आणावं लागणार आहे. केवळ धम्म हा बुद्धीच्या लेवलवर न करता तो झिरपला पाहिजे, आपल्या कृतीत, आपल्या आचरणात दिसला पाहिजे. मैत्रीपूर्ण कर्म करू, असं कर्म करण्याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. म्हणजे काय होईल? की ते आपण शीलाचं पालन करत आहो असा त्याचा अर्थ होईल. काया वाचा तिन्ही प्रकारच्या माध्यमातून आपल्याला जागृत राहावं लागतं. अशा प्रकारचे हे चिंतन आहे, किंवा स्पष्टपणे ज्या समस्या दिसून आलेल्या आहेत की जगात दुःख आहे, म्हणजे आपण त्याला 4 आर्य सत्य म्हणू. याच्यावर जेव्हा त्यांनी आपलं चित्त केंद्रित केलेलं आहे, आपलं मन केंद्रित केलेलं आहे, तर शेवटी याप्रमाणे 4 आठवडे चिंतन केल्याच्या नंतर या दोनही समस्येचा अंधकार नाहीसा झाला. दोनही समस्येचा उपाय त्यांना सापडला. समस्या 2 आणि त्याच्यावर उपाय 2 म्हणजे 4 आर्य सत्य. समस्या 2 आणि त्याच्यावरचे उपाय 2 ते मग बुद्धांनी शोधून काढले आपल्या धम्माची स्थापना करताना. ठीक आहे. आणि 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला, म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली. 2 समस्येचं उत्तर मिळालं, ज्ञानप्राप्ती त्यांना झाली. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. जे अज्ञान होतं ते अज्ञान नष्ट झालं आणि एक नवीन मार्ग त्याला दिसला. अशा प्रकारे त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आणि ज्ञानप्राप्ती झालेला माणूस, बुद्धत्वाची प्राप्ती झालेला माणूस म्हणजे कसा माणूस? हे आपण मागं पाहिलेलं आहे, आठवत असेल तुम्हाला, की तो ध्यानाच्या कशा कशा अवस्थेत जातो. हे जे विश्व आहे, या विश्वाच्याही पलीकडे हे स्थित्यंतरे पाहिली ना आपण. 10 भूमी पाहिल्या, नाही पाहिल्या का? नाही, 10 भूमी नाही पाहिल्या. काय पाहिलं आपण मागं? हां, ते याच्या पायऱ्या पाहिल्या आपण, आहे का नाही? 4 रूप ध्यान आणि 4 अरूप ध्यान त्याच्यामध्ये पाहिलेलं. ते अरूप ध्यानाची अवस्था म्हणजे बुद्धत्वाची अवस्था कशी आहे, तर त्याच्यात बुद्ध आपल्या अरूप ध्याना म्हणजे शरीराचं अस्तित्वही विसरून जातो माणूस. असतो इथंच बसलेला, पण आपलं शरीर आहे आपल्याला आणि आपण कुठं बसलेला आहो हे विसरून जाते, आणि मन मोठं विशाल होते, पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरते. ते सगळं ज्ञान म्हणजे ज्ञानप्राप्ती आहे, पूर्ण ब्रह्मांड. पुढे काय गोष्टी होतील तेही तेव्हा समजते. बुद्धानं प्रसेनजित राजाच्या 16 स्वप्नांचा अर्थ सांगितलेला आहे. ठीक आहे. हे एवढं मोठं अंधार नष्ट झाला, याला म्हणतात की जे काही अज्ञान असेल ते संपूर्ण नष्ट झालं आणि ज्ञान उदयास आलं. संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञानप्राप्ती त्यांना झाली आणि एक नवा मार्ग त्यांना त्या नवा मार्ग दिसल्यानंतर नवीन धम्माचा शोध. मार्ग तर दिसून राहिलं, सगळं स्पष्टपणे ते पाहून राहिले, पण आता त्याचा उपयोग कसा करायचा, त्याची मांडणी कशी करायची, म्हणजे लोकांना समजावून कसं सांगायचं हे, ठीक आहे. ही गोष्ट म्हणजे नव्या धम्माचा शोध. ही मांडणी करण्यासाठी सुद्धा अतिशय परिश्रम करावे लागतात. आता तर फक्त त्यांना मार्ग दिसलेला आहे, पण ते त्या मार्गावर अजून चाललेले नाहीत, हे का नाही. आपल्या मनाच्या अवस्थेत ते दिसलं सगळं त्यांना, पण तो मार्ग कसा आहे हे या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. की नव्या धम्माचा शोध कसा लावला त्यांनी, नवीन धम्माचा शोध, ठीक आहे.
इथे लक्षात घ्या की भगवान बुद्धांना जे काही बुद्धत्वाची प्राप्ती झाली ती काही अशी अवतारानं नाही झाली की बुवा त्यांचे कोणी गुरु होते आणि मग ते मरण पावल्यानंतर त्यांच्या अंगात ते शिरले आणि त्यांनी तो अवतार घेतला म्हणून त्यांना ते तसं काहीच नाही. हे स्वतःची निर्मिती आहे, स्वतःचं संशोधन आहे बुद्धाचं, स्वतःचा अनुभव आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही सुद्धा बुद्धत्वाची प्राप्ती करू शकता. एक इथे गोष्ट थोडीशी स्पष्ट करतो की आपण जे पाहतो ना, काही काही बाबा लोक आहेत समाजामध्ये, काही काही लोकांना खूप काही समजते, लोक पाया पडतात त्यांच्या. हे जे लोक आहेत या लोकांना टच आहे, फक्त स्पर्श आहे. कशाचा? बुद्धत्वाचा स्पर्श. बुद्धत्व नाही, ते वरच्या लेवलवर आहे फक्त त्यांचं. आणि तेवढ्यातच ते एवढे आनंदून गेले की पुढचं बुद्धत्व विसरून गेले. ते काय पुढे मिळवा, याच्या पुढे बा आणखी काहीतरी आहे ते विसरून गेले आणि त्याच्यातच खेळ खेळायला लागले ते, आणि ते अधोगतीला कसे जात आहेत ते आपण पाहतोच. तर पहा, नव्या धम्माचा शोध कशा प्रकारे लागला आणि किती कष्ट त्यांना करावे लागले हे फार व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायचे आहे. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. जेव्हा नवीन प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिद्धार्थ गौतम जेव्हा चिंतनासाठी बसले तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्यांच्या मनावर होती. म्हणजे सांख्य तत्वज्ञान त्यांनी शिकलेलं होतं. आपण पाहिलेलं आहे सांख्य तत्वज्ञान, आहे की नाही? पुरुष तत्व आणि प्रकृती तत्व म्हणजे निसर्ग तत्व, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्याचं स्पष्टीकरण आपण ते केलेलं आहे. तर त्याची पकड त्यांच्यावर होती, ते माहीत होतं. त्याचा उपयोग त्यांना नवीन धम्माचा शोध घेण्यासाठी झालेला आहे. त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे. त्यांच्या मतानुसार बुद्धांच्या व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही निर्विवाद वस्तुस्थिती, की जगामध्ये दुःख आणि व्यथा म्हणजे कष्ट दुःख हे आहेतच, हे निर्विवाद वस्तुस्थिती, हे कोणीच टाळू शकत नाही. दुःख आणि त्रास हे बिलकुल माणसाच्या जीवनात आहेतच. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यात गौतम उत्सुक होता. तर जगात तर दुःख आहे, मग ते नाहीसं कसं करावं ही दुसरी समस्या होती त्यांची. तर ते जाणून घेण्यास गौतम उत्सुक होता. उत्सुकता निर्माण झाली की आपण याचाही शोध लावला पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता. सांख्य तत्वज्ञान जे शिकले होते त्या तत्वज्ञानानं या प्रश्नाचा काही विचार केलाच नव्हता. म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केलं, की दुःख नाहीसं कसं करावं या प्रश्नावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला. हे चिंतन करत असताना सिद्धार्थ गौतमाने स्वतःच प्रश्न विचारला. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती, हा प्रश्न निर्माण झाला. की जगात तर दुःख आहे, मग प्रत्येक व्यक्तीला भोगाव्या लागणारं दुःखाचं आणि कष्टाचं काय कारण असेल बरं? का आहे मानवाच्या जीवनामध्ये दुःख? जगात दुःख का आहे? त्याला काहीतरी कारण असेल. तर त्या कारणांचा शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. दुःख आहे, मग दुःखाची आणि कष्टाची कारणे कोणती तेही शोधावे लागतील. आणि मग दुःख नाहीसं कसं करता येईल हाही प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले चिंतन करताना. या दोनही प्रश्नाचं की दुःखाची व कष्टाची कारणे कोणती आहेत आणि ते दुःख नाहीसं कसं करता येईल याची उत्तर त्यांना मिळालं. आणि ते उत्तर म्हणजे सम्यक संबुद्धी म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती त्यांना. या उत्तराचं या प्रश्नांचं उत्तर जेव्हा त्यांना मिळालं ती म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. त्याला सम्यक संबुद्धी आपण म्हणतो. सम्यक म्हणजे योग्य परिपूर्ण आणि संबुद्धी म्हणजे ज्ञान. परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली, पूर्ण ज्ञानाचं आकलन त्यांना झालं. आणि याच कारणामुळे ज्या पिंपळ वृक्षाखाली ते बसले होते त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे नाव मिळाले आणि त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. हे सगळं खरी ज्ञानप्राप्ती त्यांना मिळाली.
परंतु ही खरी ज्ञानप्राप्ती म्हणजे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते बुद्ध कसे होतात. अजून बुद्ध नाहीच झाले, एक प्रकरण आहे अजून बुद्ध व्हायला. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी नंतर बुद्ध होतात. सम्यक संबोधीची प्राप्ती केली आणि त्याच्यानंतर ही सम्यक संबोधीची खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर बुद्ध होण्यासाठी खूप परिश्रम आहेत आणखी. बुद्ध होण्या म्हणजे झालं का, मग ज्ञानप्राप्ती झाली, नाही बुद्धत्व ज्ञानप्राप्ती झाली, बुद्ध व्हायचे आहेत. आणि ते करण्यासाठी ही जे ज्ञानप्राप्ती त्यांना झालेली, जे काही ज्ञान त्यांना दिसलं आहे सगळं त्यांच्या मनात आहे. हे सगळं काय काय त्यांना प्राप्त झालं, या ब्रह्मांडात त्यांनी काय काय पाहिलं, कोणत्या समस्या जगात आहेत ते त्यांनी पाहिल्या आणि त्या कशा दूर करता येईल हे सगळं आपल्या डोक्यात काय म्हणतो आपण त्याला, एक आराखडा तयार झाला त्यांचा. आणि हा आराखडा तयार झाल्यानंतर तो आराखडा प्रत्यक्ष मानव जातीच्या कल्याणासाठी कसा त्याचा उपयोग करावा त्याच्यासाठी ते बुद्ध होतात. आणि बुद्ध झाल्यानंतर मग त्यांनी धम्माची स्थापना केलेली आहे. तर सुरुवात करून देऊया आपण, आहे आपल्याकडे वेळ. चौथं प्रकरण आहे, चौथ्या भागातलं. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी नंतर बुद्ध होतात. म्हणजे बुद्धत्वाची प्राप्ती करण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतम कोण होते? बोधिसत्व होते. जन्मताच बोधिसत्व होते. हे माहीत आहे, आपण मागं पाहिलेलंच आहे, ग्रंथामध्येच दिलेलं आहे. कोणते बोधिसत्व होते ते, काय नाव होतं त्यांचं? सुमेध बोधिसत्व. सुमेध बोधिसत्व होते ते. आणि ते स्वप्नात गेले होते महामायेच्या जन्म घेण्याचं विचारायसाठी. पहा, आपल्याला एक गोष्ट आणखीन सांगतो की आपण आपल्या मुलाबाळांना जन्म देतो, आई वडील. आपण नसतो त्यांना जन्म देत. आपल्या मुलाबाळांना जन्म आपण नाही देत, ते आपल्या पोटी जन्म देतात. त्यांनी आपल्या पोटी जन्म घेतलेला आहे, आपण त्यांना नाही जन्म देत, त्यांनी जन्म देत. सुमेध बोधिसत्वानं विचारलं महामायाला, मला या पृथ्वीवर शेवटचा जन्म घ्यायचा आहे, माझी माता होशील का? आनंदानं होकार दिला महामाया. आणि हे जे तुम्हाला मी म्हटलं की आपले मुलं बाळं आपण त्यांना जन्म देत नाही, तर ते आपल्या पोटी जन्म घेतात, याचं उत्तर मी पुढे तुम्हाला देईल. कसं आहे ते या तत्त्वज्ञानातच आहे पुढे. तर ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता आणि ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. मग बोधिसत्व कोणाला म्हणावे? बोधिसत्व होते म्हणजे मग बोधिसत्व कोणाला म्हणावे, हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आणि बोधिसत्व म्हणजे काय? आणि बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बाबासाहेबांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला उत्तर की बोधिसत्व म्हणजे कोण? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाचं टार्गेट पहिले काय आहे? बोधिसत्व झालो पाहिजेत आपण, नंतर आपल्याला बुद्ध होता येईल. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो? मग जो बोधिसत्व असतो तो बुद्ध कसा होतो? ज्ञानप्राप्ती कशी होते त्याला? ठीक आहे. हे प्रकरण ज्ञानप्राप्तीच्या नंतर म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे बुद्धत्व प्राप्त झालं असं म्हणूया आपण. आणि बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वाला काय करावा लागतो, काय प्रयत्न करावे लागतात बोधिसत्वाला? बोधिसत्व हा बुद्ध कसा होतो? तर इथं आपण ह्या एक गोष्ट समजावून घेऊया की बोधिसत्व आपण म्हणजे काय आहे, कसा असतो बोधिसत्व. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो नाही का? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बोधिसत्व म्हणजे काय, तर आपल्या पुढे जिवंत उदाहरण आहेत आपले बाबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना बोधिसत्व आपण म्हणतो. तर आपल्या लक्षात येईल की खरोखरच बाबासाहेब बोधिसत्वच होते. आणि बुद्धत्वाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. तर अर्थ याचा असा आहे की जो व्यक्ती स्वतःला बुद्धत्व प्राप्त करण्याच्या मार्गावर असतो, जो व्यक्ती स्वतःला बुद्धत्वाची प्राप्ती झाली पाहिजे ती प्राप्ती करण्याच्या मार्गावर तो असतो. आणि स्वतःच्या मुक्तीबरोबरच सर्व प्राणीमात्रांच्या दुःखातून मुक्तीसाठी तो संकल्प करत असतो, अशी बोधिसत्वाची व्याख्या. बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे जीव. असा ज्ञानी जीव की जो स्वतःला बुद्धत्व
ची प्राप्ती करण्यासाठीही प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर सर्व प्राणी मात्र सर्व सजीव ते सुद्धा दुःखातून मुक्त झाले पाहिजेत याच्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतो, संकल्प करतो. दुहेरी भूमिका आहे त्याच्या. स्वतःलाही बुद्धत्वाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि इतरांनाही आपल्या मागं चालायला सांगायचं की या माझ्या मागे, तुम्ही सुद्धा दुःखातून मुक्त होऊ शकता, अशी बोधिसत्व मदत करत असतो आपल्याला. आणि बोधिसत्वचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आता बोधिसत्वामध्ये कोणते गुण असतात, प्रमुख गुण सांगतो फक्त. बोधिसत्वामध्ये मैत्री हा गुण असतो. तो दुश्मनीनं किंवा वैरानं कधीच कोणाशी वागत नाही बोधिसत्व. मैत्री हा गुण स्ट्रॉंग असतो त्याच्यामध्ये. प्रज्ञा असते म्हणजे शहाणपण असते. सगळ्यात सोपी अर्थ प्रज्ञेचा म्हणजे शहाणपण. तिसरा गुण असतो त्याग वृत्ती, त्याग करण्याची वृत्ती. आणि चौथा गुण आहे परोपकार, इतरांना मदत करणे, इतरांवर उपकार करणे, मदत करणे इतरांना. ते आपल्यासारखेच झाले पाहिजे. फक्त आपणच पुढे नाही गेलो पाहिजे, सगळे जण पुढे गेले, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, अशी भावना, हे गुण बोधिसत्वाचे असतात. मैत्री, प्रज्ञा, त्याग आणि परोपकार असा हा करुणेचा आणि प्रज्ञेचा मार्ग स्वीकारणारा व्यक्ती म्हणजे बोधिसत्व. की ज्यानं करुणेचा आणि प्रज्ञेचा मार्ग स्वीकारलेला त्याला बोधिसत्व आपण. म्हणजे पहा, बोधिसत्व हा काही साधासुद्धा व्यक्ती नाही, बुद्धत्वाच्या मार्गावर चालणारा आहे. खूप उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या शिखरावर बुद्धत्व आहे. टेकडीच्या शिखरावर बुद्धत्व आहे आणि आपण खाली आहो पायथ्याशी. बोधिसत्व तिथं आहे पायथ्याशी त्या टेकडीच्या, आणि आपण त्या टेकडीपासून लय दूर आहोत आणि आपल्याला बुद्धत्व मिळवायचं आहे. पण बोधिसत्व चालत चालत त्या टेकडीच्या पायथ्याशी आलेला आहे. आता त्याला फक्त ती टेकडीच चढायची, की झालं त्याला बुद्धत्वाची प्राप्ती. म्हणून तो तिथं टेकडीच्या पायथ्याशी आल्यावर तो मागं वळून पाहतो की किती दूर आहेत आपले लोक. सगळे जीव मात्र, फक्त मनुष्य मात्र नाही, ऑल प्राणी मात्र, सगळे प्राणी मात्र. या बोधिसत्व बुद्ध कसा होतो तर ती टेकडी चढून जातो आणि ती टेकडी चढताना त्याला 10 प्रकारच्या अवस्थेमधून जावं लागतं. 10 प्रकारच्या अवस्था. आणि ते चढून जाताना आणखीन 10 प्रकारच्या गोष्टी पण कराव्या लागतात. एकट्यालाच नाही जावं लागत, ते त्यांना पण मदत करावी लागते. चला या कुठपर्यंत आले. तर हे टेकडी चढताना बोधिसत्व इतरांना कसा मदत करतो आणि टेकडी चढण्याचे कष्ट कसे सहन करतो, हा मार्ग आहे बुद्धत्वाचा. या प्रकरणात आपण तेच पाहणार आहोत. फार व्यवस्थितपणे जर आपण ते माहीत करून घेतलं तर फार चांगलं होतं. फक्त आज आपण इथं पाहूया बोधिसत्वाचं उदाहरण दिलेलं. आता आजच्या आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे बाबासाहेब आहेत आणि बुद्धाच्या काळातलं जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे बोधिसत्व अवलोकितेश्वर. हे त्या बोधिसत्वाचं नाव आहे. अनेक बोधिसत्व होऊन गेले बुद्धाच्या काळामध्ये. त्याच्यातील अवलोकितेश्वर एक नाव आहे. एक तारा नावाची महिला बोधिसत्व आहे. अनेक महिला बोधिसत्व आहे. ते आपण पाहतो. बोधिसत्व अवलोकितेश्वराला 10 हात होते, कोणी म्हणतात 1000 हात होते. कशासाठी? हे प्रतीक आहे. बोधिसत्व आहे आपल्याच सारखा, पण त्याला जे हात आहेत 1000 हात आहेत त्याला 1000. ते 1000 हात कशासाठी आहेत? बोधिसत्वाला लोकांना मदत करण्यासाठी, की या माझ्यासाठी, माझं बोट पकडून या. म्हणजे सांगायचं म्हणजे मदत करण्याची किती भावना असते बोधिसत्वाची. आणि याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल म्हणजे बाबासाहेब आहेत आपल्यासमोर. हा तुम्ही बाबासाहेबांच्या जीवनातला उलगडा करा ना, कोणती गोष्ट बाबासाहेबांची लावून पहा, बोधिसत्वाच्या परीक्षेत उतरले की नाही ते. काल मी ते उदाहरण सांगितलं बडोद्याचं, गुजरातमधल्या नाही का, संकल्पभूमीचं, की मी माझ्या समाजाचा उद्धार नाही केला तर मी गोळ्या झाडून घेईन स्वतःवर. काय संकल्प आहे. परदेशात शिक्षणाला असताना मुलगा मरण पावला, आले नाहीत, परीक्षा होती त्यांची. म्हणजे बोधिसत्व इतरांना मदत करण्यासाठी. मी जर आता शिक्षण सोडून गेलो तर मग माझ्या समाजाचा उद्धार कोण करील? काय केलं त्यांनी स्वतःसाठी? काहीच नाही केलं. सगळं बोधिसत्वाचं कार्य असं असते, मदत करत राहतो तो इतरांना. या आणि म्हणून आपण बाबासाहेबांचा एक एक विचार आपण आत्मसात केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे, तसं वागलं पाहिजे. आणि सगळ्यात महान गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला दिली ते म्हणजे आपल्याला बुद्धाच्या ओंजळीत टाकलं, बुद्धाला अर्पण केलं बाबासाहेबांनी आपल्याला, की तुम्ही काहीच नका करू, आता बुद्ध स्वीकारा, फक्त तुमचं कल्याण आणि सुखच आहे.
किती मन असेल बोधिसत्वाचं, कसं मन असेल, ठीक आहे नाही. किती मैत्री आहे, किती शहाणपण आहे, प्रज्ञा आहे, किती त्याग आहे आणि किती परोपकार आहे. एकच उदाहरण सांगतो मी. महाडच्या चवदार तळ्याचं. महाडच्या चवदार तळ्याचं पाणी जेव्हा त्यांनी चाखलं तेव्हा प्रतिगाम्यांनी त्या परिषदेवर हल्ला केला. खूप लोकांना मारलं, सामान फेकून दिलं, त्यांच्या झोपड्यांना आगी लावल्या. माहीत आहे आपल्याला किती दांगडो झाला, तिथं गोंधळ झाला. आपले लोक बाबासाहेबांजवळ आले, आम्हाला फक्त सांगा, आम्ही झोडून काढतो या सगळ्यांना. पण बाबासाहेब म्हणत नाही, तो मार तुम्हाला सहन करावा लागेल. बाबासाहेबांनी ऑर्डर नाही दिली, त्याला ठोका बरवले का जे. आपला तर महार लोक शूरवीर होते, शौर्यवान होते, पण बाबासाहेबांनी तसं नाही केलं. मैत्रीचा गुण आहे हा. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की हे जे करत आहेत हे अज्ञानामुळे करत आहेत. कारण ते अज्ञान आहे, त्यांचं समज नाही आहे त्यांना. म्हणजे कितीतरी उदाहरणं आहेत बाबासाहेबांच्या जीवनात की बोधिसत्वाच्या अर्थाला परिपूर्ण उतरतात. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांचं चरित्र वाचणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कोण वाचलेलं आहे बाबासाहेबांचं आत्मकथा वगैरे चरित्र? बाबासाहेबांचं चरित्र किती खंडामध्ये आहे? खैरमोडेचं मला वाटते 12 खंड आहेत त्याचे. आत्मकथा ही एकच आहे, आत्मकथा ही एकच आहे, परंतु संपूर्ण सविस्तरचे ते 10 की 12 खंड. चांगदेव खैरमोडे लेखक आहेत त्याचे. किती मस्त ते दिले. ते जेव्हा आपण वाचतो, म्हणजे बाबासाहेब जेव्हा आपण वाचू तेव्हा आपण बुद्धाकडे वळवतो. आपोआपच आपल्यामध्ये बोधिसत्वाचे गुण निर्माण होतात. मैत्री, प्रज्ञा, त्याग, परोपकार, करुणा ही आपोआप निर्माण होते. त्याचे महापुरुषांना वाचलं पाहिजे. आपल्यामध्ये ते त्यांचे विचार, तत्त्वज्ञान आपल्यात उतरलं तर आपण त्याचं अनुकरण करतो. लहान मुलं कसं आपलं अनुकरण करतात? आपण जे शिकवलो तेच शिकतात. आपण टाळ्या वाजवल्या तर ते टाळ्या वाजवतात. तसं आहे हे, की आपण बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. किती खडतर जीवन गेलं त्यांचं, हे जर आपण आत्मसात करू तर आपल्याला आपला संसार नेटका करता येईल ना. आपल्या लेकरांवर चांगले संस्कार आपल्याला टाकता येईल. आणि आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला व्हावं लागेल बोधिसत्व, आणि मुक्ती मिळवायची असेल तर व्हावं लागेल आपल्याला बुद्ध. त्याच्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर आपण भवचक्रामध्ये फिरतच राहणार. हाच कार्यक्रम पुन्हा पुन्हा. काय करतो आपण? दुसरं कमाई करणे, संपत्ती गोळा करणे, खाणे पिणे आणि पुढच्या पिढीला राखून ठेवणे. तर असं हे बोधिसत्वाबद्दल तुम्हाला एवढं सांगायचं होतं. तर आपण 6 वाजलेत आता, तर मला वाटते उद्यापासून आपण ह्या टेकडी चढायला सुरुवात करू. हे या टेकडीवरून तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे आहो, बोधिसत्व कुठे आहे आणि बुद्धत्व कुठे आहे. म्हणजे हा जो पाठ आहे, हे जे तत्त्वज्ञान आहे आता पुढचं या प्रकरणातलं, हे समजण्यासाठी आपल्याला त्या टेकडीची जी प्रतिमा आहे, प्रतीक आहे, ते आपल्याला खूप मदत करणार आहे. कारण बुद्ध धम्मामध्ये चिन्ह आणि प्रतीक याला फार महत्त्वाचं असतं. लिपी नव्हती ना त्या काळातली, तर चिन्हाच्या माध्यमातूनच. आता तुम्ही साचीला वगैरे गेले, ते स्तूप वगैरे पाहिले, त्या स्तूपच्या गेटवर अनेक प्रकारचं डिझाईन काढलेले आहे, चित्र काढलेले आहे. काय समजते आपल्याला ते? पण तुम्ही जर लक्षात घेतलं तर त्याच्यात बुद्धाचं एकही चित्र तुम्हाला कोरीव दिसणार नाही. शिल्प कोरलेले आहे, ते बुद्ध नाहीतच त्याच्यात. मग पूर्ण त्याच्यात बुद्धाची शिकवण कोरलेली आहे, पूर्ण शिकवण. एका ते आहेत ना, ते शिल्प काढलेले आहेत, प्रत्येकाचा अर्थ आहे. आणि बुद्धाचं प्रतीक, हे प्रतीक आहेत. जिथं पिंपळाचं पान असेल असं समजून घ्यायचं की इथं बुद्ध आहे. कमळाचं फूल असेल तर तिथं बुद्ध आहेत. जे असे वेगवेगळे अर्थ आहेत. साची पाहिलं असेल तुम्ही, साचीला वगैरे गेले असेल तर साची आणि त्याच्या परिसरामध्ये कमीत कमी 300-350 स्तूप आहेत वेगवेगळ्या टेकड्यांवर. एका टेकडीवर 99 स्तूप आहेत. आणि माझा अनुभव सांगतो की आम्ही तिथं 12 दिवस होतो शिबिरामध्ये. साचीला स्पेशल त्याचंच शिबिर होतं की बुद्धाच्या जीवनामध्ये चिन्ह, प्रतीक, कमळाचं फूल असेल, बैल असेल, हत्ती असेल, हे हे काय शिकवतात आपल्याला, कशाचे प्रतीक आहे. स्वास्तिकचं चिन्ह असेल, अशोक चक्र असेल, हे चिन्ह काय शिकवतात. तर हा अभ्यासाचं शिबिर होतं आमचं. त्याचा तो अभ्यास त्यांना शिकवला.
तर तिथं ते शिकवणारे होते, तर त्या एका एका त्या चारी एकूण 4 ते गेट आहेत, त्याच्यावर पूर्ण आहेत डिझाईन, प्रत्येकाचा अर्थ समजून सांगितला. आणि केवळं ते ऐकण्यावरून, आणि ते जे अडाणी लोक आहेत त्यांना ऐकण्यानं लक्षात नाही राहत, तर ते चित्राच्या माध्यमातून, शिल्पाच्या माध्यमातून, प्रतीकांच्या माध्यमातून, चिन्हांच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार झालेला आहे त्या काळात. आणि आज आपल्याला सगळं रेडीमेड आहे. पाहूया आपण आता काय होते आपल्या ज्यानं. तर जास्त बोललो असेल तर क्षमा असावी, आणि आपण इथं थांबू. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। जय भीम।